कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी इथं दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात दाखल झालेत। दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा संध्याकाळी 5 वाजता साजरा होणार आहे। दत्त जयंतीनिमित्त कृष्णा नदीमध्ये मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी दाखल झालेत। दत्त जयंतीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने मंदिरातील सगळी यंत्रणा देखील सज्ज आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, दत्त जयंतीनिमित्त दत्त नगरी दुमदुमलेली आहे। भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कसं वातावरण आहे आणि कशी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे? नरसिंहवाडीच्या आता मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी भाविक खरंतर पहाटेपासून या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। महाआरती जी झाली त्यानंतर देखील मोठ्या संख्येने भाविक चालत येत आहेत। कडाक्याची थंडी आहे। आता आपण थेट दृश्य आपण पाहतोय मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा दत्त जन्मकाळ सोहळा देखील सायंकाळी सुमारास साजरा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी देखील मोठ्या संख्येने भाविक हे उपस्थित राहतात। मात्र आज दत्त जयंतीनिमित्त पहाटेपासूनच म्हणजे साधारणची महाआरती होते साधारण पहाटेची, त्या महाआरतीपासून मोठ्या संख्येने भाविक या मंदिर परिसरामध्ये उपस्थित राहतात। आता जर आपण पाहिलं तर मुख्य जो या ठिकाणी मंदिराचा परिसर आहे त्या ठिकाणी रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। कडाक्याची थंडी दुसरीकडे आहे। या थंडीत देखील अनेक लोक हे चालत या दत्त जयंतीनिमित्त दत्ताचं दर्शन घेण्यासाठी नरसिंहवाडीच्या मंदिरामध्ये येताना दिसून येत आहेत। साधारणतः 5 वाजता याच मंदिर परिसरामध्ये जन्मकाळ सोहळा देखील साजरा होणार आहे। तर अशा पद्धतीनं दत्त जयंतीनिमित्त नरसिंहवाडीमधील दत्त मंदिर हे गर्दीनं भाविकांच्या फुलून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहिल्यामुळं प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे। आता या संपूर्ण परिसरामध्ये भाविकांनी दर्शन घेण्यासाठी रांग केलेली आहे। याबरोबर साधारणतः जन्मकाळ सोहळा जो 5 वाजता होतो त्यावेळी देखील मोठ्या संख्येने भाविक हे या मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी उपस्थित असतात। कुलदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।